Brought to you by V-Guard, co-powered by Sensodyne. कोकणात ॲग्रो एक्सपोर्ट हब बनवण्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी सुरू झालेले पाहायला मिळत आहेत. ॲपेडा, राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी तज्ज्ञ मंडळींची टीम जी आहे ते गेले 2 दिवसांपासून कोकणातल्या बंदरांचा अभ्यास करते आहे आणि JNPT बंदरावरचा भार हलका करण्यासाठी आणि कोकणातलं ॲग्रो एक्सपोर्ट हब वाढवण्यासाठी ही टीम सध्या प्रयत्न करताना पाहायला मिळते. आपल्यासोबत ॲपेडाचे संचालक पाटील साहेब या ठिकाणी आहेत. पाटील साहेब, खूप मोठा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. काय नेमकी कन्सेप्ट आहे आणि ह्याचा कसा फायदा ॲग्रो हबला या ठिकाणी होणार आहे, खास करून एक्सपोर्टसाठी? देखिए, उनका काम है अफवाह से गर्मी बढ़ाना और हमारा काम है माहौल को ठंडा रखना. हमारा नेता कैसा हो जो माहौल को रखे ठंडा वैसा हो. अब की बार वी गॉट एयर कूलर का चमत्कार. येस, मूलतः भारत हा कृषीप्रधान देश आहे. आपण जर भारताची इकॉनॉमी बघितली ती मेजरली ॲग्रिकल्चर डॉमिनेटेड आहे आणि भारताच्या एकूण ॲग्रिकल्चर रचनेमध्ये किंवा व्यवस्थेमध्ये बघितला तर कोकण हा अत्यंत महत्त्वाचा पार्ट आहे. कारण हा कोकण हा वेस्टर्न घाटामध्ये येतो आहे. कोकणाला जर आपल्याला ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट हब बनवायचा असेल तर कोकणातल्या वस्तू ॲग्रिकल्चर संदर्भामधले कोकणाच्या आसपासच्या बंदरातूनच एक्सपोर्ट होतील याची आपल्याला तजवीज करावी लागेल. सध्या स्थितीमध्ये कोकणातनं ज्या गोष्टी एक्सपोर्ट होतात, मँगो असेल, कॅशू असेल, या सगळ्या गोष्टी JNPTला जावं लागतात. JNPTला आधीच फार मोठा भार आहे, तिथे होल्डिंग टाईम जास्त आहे, प्लस इथून लॉजिस्टिक कॉस्ट जी आहे ती पर कंटेनर 60,000च्या आसपास जाते. त्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमीत कमी 10% वाढते. हे जर आपण वाचवू शकलो आणि वाचवण्याची शक्यता जास्त आहे जर आपण जयगडला जे JSW पोर्ट आहे इथून जर आपण माल एक्सपोर्ट करायचा प्रयत्न केला तर कोकणातल्या संपूर्ण ॲग्रिकल्चरसाठी, संपूर्ण कोकण ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट हब बनण्यासाठी मदत होईल. त्या संदर्भामध्ये केंद्र सरकार, राज्य सरकार, विशेषतः महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन राज्य सरकारकडून आणि केंद्र सरकारकडून अपेडा या दोन्ही संस्था संगनमताने अत्यंत काळजीपूर्वक आणि उत्साहाने याच्यावरती काम करत आहेत, जेणेकरून JNPTचा भार कमी होईल आणि कोकणातल्या गोष्टी ॲग्रिकल्चरच्या कोकणाच्या आसपासच्या बंदरामधूनच एक्सपोर्ट करता होईल, ज्याच्याकडून लॉजिस्टिक कॉस्ट कमी होईल आणि आपला प्राईस कॉम्पिटिटिव्हनेस जो एक्सपोर्ट तो वाढेल. झिंझिण्यांपासून त्वरित आराम मिळवा सेन्सोडाईन रॅपिड रिलीफ बरोबर. सर, गेले 2 दिवसापासून या ठिकाणी सर्वेक्षण होते, विविध बंदरांचं सर्वेक्षण या ठिकाणी होताना पाहायला मिळते. JSW बंदर किंवा जयगडमधलं JSW बंदर हे आयडियल बंदर म्हणून या ठिकाणी तुम्ही याच्यावरती अभ्यास करता आहात. किती कंटेनर या माध्यमातून पाठवले जाऊ शकतात आणि ह्याचा फायदा कुठल्या कुठल्या राज्यांना होऊ शकतो? येस, आपण मँगलोर टू JNPT हा मधला जर सगळा पॅच बघितला जो ॲग्रिकल्चर डॉमिनेटेड आहे याच्यामध्ये JSW बंदर सोडून कुठलंही बंदर ॲक्टिव्ह असतं दिसत नाही. जर JSW बंदरला आपण टार्गेट केलं आणि कोकणातला माल इथून पाठवायचा प्रयत्न केला तर त्याच्यासोबत आंध्र प्रदेश, कर्नाटक, गोवा आणि वेस्टर्न महाराष्ट्राचे असे मिळून साधारणतः 1000 कंटेनरचं टार्गेट आपण JSW बंदरातून पाठवू शकतो. याचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे कोकणातला जर ॲग्रिकल्चर एक्सपोर्ट वाढवायला मदत होईलच, पण जी लॉजिस्टिक कॉस्ट आहे, जी सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, प्राईस कॉम्पिटिटिव्हनेस जी इम्पॅक्ट करते ती कमी करायसाठी मदत होईल. आणि ती कमी झाली तर ऑटोमॅटिकली आपला प्राईस कॉम्पिटिटिव्हनेस वाढून चांगले पैसे शेतकऱ्यांना पण मिळतील आणि चांगले पैसे एक्सपोर्टरला मिळेल, जेणेकरून कोकणाबरोबर संपूर्ण भारताचा ॲग्रिकल्चर इकॉनॉमी वाढवण्यासाठी मदत होईल. सर, तुमचा सर्वे या ठिकाणी सुरू असलेला पाहायला मिळतो आहे. कोण तज्ज्ञ मंडळी याच्यामध्ये आहेत आणि हा अहवाल तुम्ही कुठे सादर करणार आहात? जसं मी सांगितलं की केंद्र सरकारकडून अपेडा आणि राज्य सरकारकडून मित्र महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन या दोन्ही संस्था आणि यांचे अधिकारी याच्यावरती काम करत आहेत. दोन्ही संगनमताने याच्यावरती काम चालू आहे आणि हे काम जवळजवळ असं दिसतंय की हे JSW पोर्ट हे अत्यंत सोयीस्कर आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी. तर राज्य सरकारने केंद्र सरकार दोन्ही मिळून याच्यावरती काम करतील आणि हे पुढे नेण्याचा प्रयत्न केला जाईल. नक्कीच.
कोकणामध्ये एक्सपोर्ट ॲग्रो एक्सपोर्ट हब बनवण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळतात आणि त्याच अनुषंगानं ॲपेडाच्या तज्ज्ञ मंडळी आणि संचालक मंडळींच्या माध्यमातून या बंदरांचा अभ्यास केला जातो आहे आणि इथून निर्यात कशी अधिकाधिक वेगाने वाढू शकेल आणि JNPT बंदरावरचा भार जो आहे तो हलका होण्यासाठीचा पर्याय काय आहे या माध्यमातला शोध या ठिकाणी या सर्वेच्या माध्यमातून घेतला जातो आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी. ब्रॉट टू यू बाय विगार्ड, को पॉवर्ड बाय सेन्सोडाईन. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.